मित्रांनो, आजच्या गोष्टीचं नाव आहे नितळ. गोष्ट प्रेमाची. केशवला 2 भाऊ, 1 बहीण. केशव सर्वात शेवटचा. शेंडेफळ म्हणून आई वडील आणि बहीण भावाने जरा त्याचे जास्तच लाड केले. या लाडाचं फळ म्हणजे शेंडेफळ 10वीला सर्व विषयात नापास झालं. त्याने 10वी काढण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याला काही यश आलं नाही. आपले मित्र 10वी पास होऊन पुणे, मुंबई सारख्या शहरात कामाला गेली. काही सरकारी नोकरीला लागली आणि आपण काही करू शकलो नाही हा विचार करत तो गावभर हिंडायचा. याचा परिणाम असा झाला, की त्याची गावातील टुक्कार मुलांसोबत ओळख झाली. मग काय, दारू, बिडी, सिगारेट, तंबाखू, मावा खाणे, मटका लावणे आणि कधी-कधी हलकं होण्यासाठी मित्रांसोबत तालुक्याला जाणे. आता हलकं होणं म्हणजे काय? तुम्ही समजून घ्या. तो जे हे करत होता, ते काही त्याने लपून केलं नाही. आता आपल्या आयुष्यात करण्यासारखं काही नाही, मजेत जगूयात या विचाराने त्याच्या मनातील भीती मारली होती. घरच्या लोकांच्या हाताबाहेर तो कधीचाच गेला होता. त्यामुळे त्याच्याशी वाद घालण्याच्या नादात कोणी पडत नसे. तो रात्री उशिरा घरी येत असे आणि सकाळी 11-12 वाजेपर्यंत झोपत असे. केशवच्या या स्वभावामुळे त्याच्या दोन्ही भावांनी शेतजमिनीच्या वाटण्या केल्या आणि त्यांनी त्यांची वेगळी चूल बांधली. केशवच्या वाट्याला जुनं घर आणि 2 एकर जमीन आली. घर आणि जमीन आईच्या नावाने होते, त्यामुळे ते त्याच्या मालकीचे आई मेल्यानंतरच होणार होते. वडील सुद्धा केशवच्या या स्वभावाला कंटाळून मोठ्या मुलांसोबत राहायला गेली. आईचा केशववर खूप जीव होता, म्हणून ती त्याच्यासोबत राहत होती. तिला त्याची खूप काळजी वाटायची. शेतात काम करून 4 पैसे कमवून ती केशवला जगवत होती. केशवच्या लग्नासाठी उपास-तापास देवधर्म करत होती, पण देव तिला काही पावत नव्हता. केशवची व्यसनं वाढत जात होती. सिगारेटवरून तो आता बिडीवर आला होता. गुटखा खाऊन त्याचे दात किडले होते. तो जेव्हा जवळ येऊन बोलायचा, तेव्हा त्याच्या नाका-तोंडातून दारू, गुटखा आणि बिडीचा वास यायचा. कधी-कधी तो आजारी पडायचा. त्याची आई त्याला दवाखान्यात घेऊन जायची. डॉक्टर म्हणायचे, "व्यसन नाही सुटलं तर पोरगं जास्त दिवस जगणार नाही." हे ऐकून केशवची आई तोंडाला पदर लावून रडायची. असेच दिवस जात होते. केशव आता चांगला 35 वर्षाचा सांड झाला होता. त्याच्या आईने सुद्धा केशवला कोणी मुलगी देईल ही आशा सोडून दिली होती. जेव्हा तो रस्त्यावरून जात असे, लोक त्याच्या लग्नावरून त्याची मस्करी करत. कधी-कधी केशवला या मस्करीचा खूप राग यायचा. तो मस्करी करणाऱ्या माणसावर धावून जायचा, भांडण करायचा. कधी 2 द्यायचा तर कधी 2 खायचा. एकदा केशव दारूच्या नशेत त्याच्या घरी जात होता. तेव्हा त्याच्या मित्राची बायको अंगणात तुळशीला दिवा लावत होती. रस्त्यातून जाणाऱ्या केशवची आणि तिची एक नजर झाली. तिला बघून केशव हसला. ती स्त्री जोरात नवऱ्याला आवाज देत म्हणाली, "हा माझ्याकडे बघून हसतोय." मग काय, त्याच्या मित्राने केशवला भर रस्त्यात त्याला मारायला सुरुवात केली. "माझ्या बायकोकडे बघून हसण्याची हिंमत कशी झाली तुझी, भाड खाऊ भडव्या." असं म्हणून तो केशवला मारू लागला. तेवढ्यात केशवचे वडील भांडण सोडवायला आले. त्यांनी माफी मागितली आणि केशवची मान धरून त्याला घरी घेऊन गेले. या प्रसंगापासून केशवला कोणी दारात उभा करत नव्हतं. केशव सुद्धा खूप स्वाभिमानी होता. तोही कोणाकडे ढुंकूनही बघत नव्हता. केशव त्याच्या आयुष्याला विटला होता. कोणाला केशवची दया यायची तर कोणाला त्याचा राग. कधी-कधी आत्महत्या करून जग सोडून जायचा विचार त्याच्या मनात यायचा. पण काही दिवसांपूर्वी त्याच्या आईने त्याला एक फोन घेऊन दिला होता. दिवसभर एका खाटीवर पडून तो मोबाईलमध्ये चित्रपट बघत असे आणि सायंकाळी दारूची बॉटल घ्यायला घराबाहेर पडत असे. असेच दिवस निघून गेले आणि गौरी लक्ष्म्याचा सण आला. केशवच्या घरी सुद्धा गौरी लक्ष्म्या बसल्या होत्या. गावातील स्त्रिया केशवच्या घरी गौरी लक्ष्मी बघण्यासाठी येत होत्या. केशवची आई त्यांना हळद कुंकू वाहत होती. केशव एका खाटावर बसून सर्व प्रकार पाहत होता. तेव्हा त्याच्या कानावर काही मुलींचा हसण्याचा आवाज आला. त्याने त्या आवाजाच्या दिशेने बघितलं तर पाटलाची मुलगी सुवर्णा तिच्या मैत्रिणींसह केशवच्या घरी गौरी लक्ष्मी पाहण्यासाठी आली होती. मोकळे केस, पिवळ्या रंगाची साडी यामुळे सुवर्ण खूप सुंदर दिसत होती. कितीही प्रयत्न केला तरी केशवची नजर तिच्यावरून हटत नव्हती. सुवर्णाला समजले होते की केशव तिच्याकडे एकटक पाहत आहे. जातेवेळेस तिने त्याच्याकडे पाहत एक गोड स्मित केलं. सुवर्णाचं निरागस हसणं, प्रेमळ लाजणं, तिचा चेहरा केशवच्या डोळ्यासमोरून जातच नव्हता. त्या रात्री त्याने दारू सुद्धा घेतली नाही. डोळे बंद करताच त्याला सुवर्णा दिसू लागली. आजपर्यंत एवढ्या प्रेमाने त्याच्याकडे बघून कोणी हसलं नव्हतं. त्याला वाटायचं की गावातले सगळे लोक आपल्याला वाईट समजतात, आपला तिरस्कार करतात. पण आज ज्या नजरेने सुवर्णाने आपल्याला बघितलं, त्यावरून तिच्या मनात आपल्याबद्दल प्रेम आहे असं त्याला वाटू लागलं. प्रेमाचा भुकेला केशव सुवर्णाला पाहण्यासाठी व्याकुळ झाला होता. सुवर्णा देशमुख पाटलाची एकुलती एक मुलगी. चांगली 25 एकर बागायती जमिनीची मालकी. देशमुख पाटलाचा गावात दबदबा होता.
कोणी त्यांच्या शब्दाबाहेर जात नसे, त्यामुळे कोणाची सुवर्णाकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होत नसे. दुसऱ्या दिवशी केशव सकाळी उठला, दाढी केली, अंघोळ केली, कपड्यांना इस्त्री केली आणि घराबाहेर पडला. तो देशमुख पाटलाच्या वाड्याच्या दिशेने जात होता. रस्त्यात लोक भेटत होती. केशवच्या कपड्याला इस्त्री पाहून आज कुठे दौरा म्हणून विचारत होती. केशव फक्त हसायचा आणि पुढे जायचा. पाटलाचा वाडा दिसताच तो थांबला. आत कसं जायचं, सुवर्णाला कसं बघायचं हा विचार तो करू लागला. तेवढ्यात पाटील वाड्याबाहेर आला आणि केशवला म्हणाला, काय केशा, इकडं कुणीकडं? कुणीकडं म्हणजे तुमच्याकडं? केशव वेळ मारून येण्यासाठी म्हणाला. पाटील, अहो माया घरकुलाचं काहीतरी बघा. पाटील केशववर एक कटाक्ष टाकत म्हणाला, तुला लय लवकर चेव आला घरकुलासाठी? आय घाल्या तुपली म्हातारी या वयात रानात कामाला जाते आणि तुला जगवते, लाज वाटू दे. केशव म्हणाला, मग लावा कुठेतरी कामाला मला. पाटील म्हणाला, उद्यापासून ढोरं चारायला जात जा. सकाळ संध्याकाळ वाड्यातली कामं करायची आणि दिवसा ढोरं चारायची. केशवने कामाला होकार दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी केशव कामावर आला. केशव कामावर येणार ही सूचना पाटलाने वाड्यावर दिली होती. केशव वाड्यावर येताच पाटलींबाईने त्याला पूर्ण वाड्याचे अंगण झाडून पाणी शिंपडायला सांगितले, लाकडे फोडायला सांगितली, गिरणीतून दळण आणायला सांगितलं. केशवने ही सगळी कामं मोठ्या उत्साहात केली, पण त्याची नजर ज्या सुवर्णाला शोधत होती ती त्याला काही दिसत नव्हती. गुरे सोडण्याची वेळ झाल्यामुळे तो गोट्याच्या दिशेने निघाला. गुरे शेतात चारायला घेऊन गेला, पण त्याचं मन वाड्यावरच होतं. सुवर्ण काय करत असेल, तिच्याजवळ जाण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? जेव्हा ती आपल्याला वाड्यावर बघेल तेव्हा पहिल्यासारखंच गोड हसेल का, या विचारात त्याचा दिवस गेला. सायंकाळी गुरे बांधून तो वाड्यावर आला. तेव्हा सुवर्णा तिच्या मैत्रिणींसोबत गप्पा मारत बसली होती. केशवला बघताच ती पुरता गोंधळली. पाटीलबाईने केशवला मळ्यातून भाजीपाला आणायला पाठवले. त्यानंतर केशवने गायचं दूध काढलं आणि वाड्यावर घेऊन आला. दुधाची किटली घेण्यासाठी सुवर्णा स्वतःहून पुढे आली आणि परत एकदा केशवकडे बघून गोड हसली. असेच काही दिवस निघून गेले. केशव बिना तक्रार पाटलाच्या वाड्यावर काम करू लागला. रात्री गोठ्यात झोपायला जाऊ लागला. त्याचं सुवर्णावर नितळ प्रेम होतं. या प्रेमात त्याला सुवर्णाकडून कसलीच अपेक्षा नव्हती. त्याची एकच इच्छा होती, ती म्हणजे सुवर्णाला रोज बघता यावं आणि जमलंच तर तिनं आपल्याकडे बघून गोड हसावं. केशवमध्ये झालेला बदल काही लपून नाही राहिला. केशवने दारू, तंबाखू, जुगार सोडला असे त्याची आई भेटलेल्या माणसाला सांगायची. तर दुसरीकडे केशवचे वडील पाटलाला भेटायला वाड्यावर आले आणि म्हणाले, पाटील, पोरग तुमच्या दावणीला लागलं. आता तुम्ही मनावर घेतलं तर त्याचे दोनाचे चार हात व्हायला वेळ नाही लागणार बघा. पाटील हसले आणि म्हणाले, बघू की, तुम्ही पोरगी बघा, मी येतो सोयरीक जमवायला. इकडे केशव आणि सुवर्णाची खूप चांगली मैत्री झाली होती. सुवर्णाने केशवचा फोन नंबर घेतला होता. तो गुरे घेऊन गेला की ती त्याच्याशी फोनवर मनमोकळेपणे गप्पा मारायची. तिला काय आवडतं काय नाही सर्व सांगायची. वाड्यात होणारी सर्व घरांनी ती उकरून काढायची केशव समोर. ती केशवजवळ मन हलकं करायची, हसायची, खूप रडायची. त्यामुळे तिला काय हवंय काय नको हे सर्व केशवला माहित होतं. त्याला कधी कधी वाटायचं सुवर्णाशी जर आपलं लग्न झालं तर तो तिला खूप खुश ठेवेल. सुवर्णाला आता त्याच्याशी फोनवर बोलायचा कंटाळा आला होता, म्हणून ती त्याला चोरून भेटू लागली. कधी कधी रात्री सगळे झोपले की ती गोट्यावर जाऊन त्याच्याशी गप्पा मारू लागली. पण एवढं होऊन सुद्धा केशवने तिला कधी स्पर्श केला नाही. तो दोन हात लांब बसून तिला डोळे भरून पाहत असे. तिचे ओठ, तिचे गाल, तिचे डोळे आणि उडणारे केस, यात तो स्वतःला विसरून जायचा. एकदा सुवर्ण म्हणाली, असं काय एकटक पाहतोयस? केशव म्हणाला, तू खूप सुंदर दिसतेस. सुवर्ण लाजत म्हणाली, मी आवडते तुला? केशव म्हणाला, खूप. फक्त या वाड्यात तुझ्यासाठी आलो आहे. दारू, जुगार, बिडी सगळ्या वाईट सवयी तुझ्यासाठी सोडल्या. हे ऐकून सुवर्णा केशवचा हातात हात घेत म्हणाली, मलाही तू खूप आवडतोस. केशवचे वडील केशवसाठी मुलगी शोधत आहेत ही गोष्ट केशवच्या मोठ्या भावांना कळली. तेव्हा मोठा मुलगा म्हणाला, 36 वर्षाचा घोडा झाला आहे तो, त्याला कोण पोरगी देणार? या वयात त्याला एखाद्या बाईसोबत लग्न करावं लागणार. आणि ती का बाई धड असणार आहे होय? ते काय नाही, त्याचं लग्न करण्याच्या फंद्यात पडू नका. केशवच्या वडिलांना चांगलं माहित होतं की ही दोघे केशवच्या लग्नाचा विरोध का करत आहेत. केशवला जी 2 एकर जमीन वाटणीत आली होती त्या जमिनी लागून आता हायवे बनणार होता.
5 लाखाच्या जमिनीचा भाव आता 50 लाख रुपये झाला होता. या दोघांची नजर आता केशवच्या जमिनीवर होती. त्याचं लग्न झालं तर त्याला मूल होईल, त्यानंतर त्यांना ती जमीन कधीच मिळणार नाही, म्हणून ते लग्नाला विरोध करत होते. पाटलाच्या वाड्यावर येऊन केशवला आज 2 वर्ष झाली होती. उद्या गौरी लक्ष्मी बसणार होत्या. गौरी लक्ष्मी बघायला सुवर्णा आपल्या घरी येणार म्हणून केशवने पाटलाकडून काही पैसे घेतले. गौरी लक्ष्मीला 2 साड्या घेतल्या. रात्रभर आईला गौरी लक्ष्मी बसवायला मदत केली. दुसऱ्या दिवशी तो घरीच थांबला. 4च्या सुमारास सुवर्ण आणि तिच्या मैत्रिणी गौरी लक्ष्मी बघायला आल्या. सजावट बघून सुवर्ण खुश झाली. पुढच्या 2 दिवसात सुवर्णाला बघायला पाहुणे आले. मुलगा खूप शिकलेला होता, सुंदर होता. त्याच दिवशी सुवर्णाचा साखरपुडा सुद्धा झाला. केशवने सर्व पाहुण्यांची बसण्याची जेवणाची व्यवस्था केली होती. गावची लाडकी पाटलाची लेक सुवर्णाचा साखरपुडा झाला ही चर्चा घराघरात होती. पाटील आता एकुलत्या एका मुलीचं खूप मोठ्या थाटामाटात लग्न करणार असा विषय लोक चघळू लागले. त्या रात्री केशव शांत होता. आपल्याला जी मुलगी आवडते तिचं लग्न होणार, ती सुखाने संसार करणार म्हणून तो मनातून सुखावला होता. तर दुसरीकडे ती आपली झाली नाही याचं दुःखही होतं त्याला. पण ते दुःख खूप लवचिक होतं, कारण त्याला स्वतःची लायकी माहीत होती आणि हेही माहीत होतं की सुवर्णा त्याची कधीच होऊ शकत नव्हती. त्याने सत्याची कास धरूनच सुवर्णावर प्रेम केलं होतं, म्हणून तो स्वतःला आज सावरू शकत होता. पण सुवर्णाचं तसं नव्हतं. ती बालिश होती, वेड्यासारखं केशववर प्रेम करायला लागली होती. तिला केशव हवा होता. साखरपुडा झाला त्या रात्री ती त्याला भेटायला आली आणि त्याच्याजवळ खूप रडली. मला हे लग्न नाही करायचं, मला मुलगा पसंत नाही, मला पळवून घेऊन जा. पण केशवने तिला शांत केलं आणि समजावत म्हणाला, तो देशमुख पाटलाची मुलगी आहेस, सर्व गाव त्यांचा सन्मान करतो. तुझ्या लग्नाची वाट तुझे वडीलच नाही तर सगळा गाव बघत आहे. आणि जेव्हा ह्या सगळ्या गावाला आपल्या नात्याबद्दल समजेल तेव्हा तुझ्या वडिलांची काय आबरू राहील. सुवर्णा, माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे, पण आपल्या प्रेमासाठी तुझ्या वडिलांचा आपण बळी देऊ शकत नाही. तू लग्न कर, मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्यासोबत आहे, असं काहीतरी म्हणून त्यानं तिला शांत केलं. केशवलाही माहीत होतं की सुवर्णाच्या नजरेसमोर आपलं राहणे म्हणजे तिला दुःख देणे आहे, म्हणून त्याने पाटलाचा वाडा सोडला. ज्या सुवर्णासाठी त्यानं दारू सोडली होती तीच दारू आता सुवर्णाच्या आठवणीपासून दूर राहण्यासाठी तो घेऊ लागला. सुवर्णाचं लग्न आता जवळ आलं होतं. लग्न झाल्यावर आपण केशवला भेटू शकणार नाही म्हणून तिने एका रात्री केशवला एकांतात भेटायला बोलवलं. शेवटची भेट म्हणून केशव सुद्धा तिला भेटायला गेला. दोघांनी खूप गप्पा मारल्या. दोघांची मनं हलकी झाली. तेव्हा सुवर्णा म्हणाली, पप्पांनी घर जावई शोधलाय, त्यामुळे आता मी याच गावात राहणार आहे. केशव खुश होत म्हणाला, म्हणजे तू दरवर्षी गौरी लक्ष्मीच्या सणाला आमच्या घरी येणार ना. सुवर्ण थोडी भावनिक होत म्हणाली, या जीवाजीव असेपर्यंत तुझ्या घरी गौरी लक्ष्मी बघायला येणार, पण माझी एक आट आहे, गौरी लक्ष्मीचं डेकोरेशन तू करायचंस. केशव म्हणाला, या जीवाजीव असेपर्यंत गौरी लक्ष्मीचं डेकोरेशन तुझ्यासाठी मीच करणार. दुसरीकडे केशवच्या वडिलांनी मोठ्या मुलांचा विरोध पत्करून केशवसाठी मुलगी शोधून काढली. केशव सुद्धा लग्नाला तयार झाला. केशवचं लग्न होणार ही गोष्ट काही त्याच्या मोठ्या भावांना पसनी पडत नव्हती. केशवच्या वडिलांनी केशवला एकदा विचारलं, केशव, एकदा मुलगी बघून घे. तेव्हा केशव म्हणाला, आता ह्या वयात पोरगी बघायची का? तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा, फक्त पोरीला एकदा विचारा तिला गौरी लक्ष्मी बसवता येतात का म्हणून. केशवचं असं हे बोलणं ऐकून सर्व हसू लागले. केशवचे वडील म्हणाले, पाटलाच्या पोरीचं लग्न झालं की देशमुख पाटलाच्या हाताने तुझी सोयरीक जमवून टाकू. केशवने ठीक आहे म्हणून मान हलवली. 4 दिवसावर सुवर्णाचं लग्न म्हणता आज केशवची आई पाय घसरून डोक्यावर पडली. डोक्याला एवढा मार लागला की जागीच तिचा जीव गेला. केशवचं लग्न मोडायची ही चांगली संधी आहे हे पाहून दोन्ही मोठ्या भावांनी जमीन स्वतःच्या नावाने करण्यासाठी केशवनेच आमच्या आईचा खून केला अशी गावात भूम उठवली. रात्री केशवने जरा जास्त घेतल्यामुळे त्याला उशिरा जाग आली. दारात लोकांची गर्दी होती, पोलीस उभा होते. केशवला काही समजायच्या आत पोलिसांनी त्याला जीपमध्ये टाकलं. केशव निर्दोष आहे हे कळायला पोलिसांना 6 महिने लागले. या 6 महिन्यात केशवचं विश्व बदललं होतं. त्याचं लग्न मोडलं होतं. परत तो दारू, मावा आणि जुगार खेळू लागला.
आई गेल्यामुळे त्याच्या घराला घर पण राहिलं नव्हतं. तो कधीतरी बस थांब्यावर जायचा. त्याला पाटलाचा जावाई दिसायचा, उंच गोरा पान, चार चौघात उठून दिसणारा. गावातील नामांकित लोकांसोबत तो गावाच्या विकासावर चर्चा करायचा. सुवर्णाला खूप चांगला नवरा भेटला म्हणून त्याला आनंद झाला. गौरी लक्ष्मीचा सण जवळ आला होता. त्याने पूर्ण घर साफ केलं. गौरी लक्ष्मी बसवण्यासाठी 2 काठ्या आणल्या. संदूकमधून 2 साड्या काढल्या. त्याने त्या साड्या खूप कष्टाने गौरी लक्ष्मीला नेसवल्या. डेकोरेशन केलं. दुसऱ्या दिवशी दारात बसून तो सुवर्णाची वाट पाहू लागला. केशवची आई देवाघरी गेली. या घरात गौरी लक्ष्मी कोण बसवणार म्हणून गावातील स्त्रिया केशवच्या घरी जात नव्हत्या. सायंकाळचे 5 वाजले. त्याला वाटलं सुवर्ण आपल्याला विसरली. तो निराश झाला. पण तेवढ्यात त्याच्या कानावर सुवर्णाचा हसण्याचा आवाज आला. बघतो तर काय, सुवर्णा तिच्या मैत्रिणींसोबत गौरी लक्ष्मी बघायला केशवच्या घरी आली होती. तिने स्वतः तिच्यासोबत आलेल्या मैत्रिणींना हळद कुंकू वाहिले आणि केशवकडे बघून गोड हसत निघून गेली. सुवर्ण आपल्याला विसरली नाही. ती न चुकता आपल्या घरी गौरी लक्ष्मी बघायला आली. याचा त्याला खूप आनंद झाला. तो पुढच्या वर्षी गौरी लक्ष्मीचा सण कधी येतो याची वाट पाहू लागला. परत एका वर्षानंतर गौरी लक्ष्मीचा सण आला. पण या वर्षी सुवर्णाला दिवस गेले होते. तिचा 9वा महिना सुरू होता. तिला बाहेर पडता येणार नव्हते. पण तरी सुद्धा 4 घरे करून येऊ द्या म्हणून तिने नवऱ्याकडे हट्ट धरला. पण नवऱ्याने तिला बाहेर पडू दिले नाही. त्या दिवशी केशवने तिची खूप वाट बघितली. केशव आता गौरी लक्ष्मीला साडी नेसवायला शिकला होता. त्याने खूप छान डेकोरेशन केलं होतं. तो सुवर्ण येण्याची वाट पाहत होता. पण सुवर्ण आलीच नाही. त्या रात्री तो खूप रडला, झोपला. तो सकाळी उठलाच नाही. मित्रांनो, जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.